भिवंडी महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीत दररोज नवीन नवीन राजकीय घडामोडी घडतायत, ज्यामधून आता आपण शेवटच्या घडीला जी राजकीय घडामोड पाहिली ज्यामध्ये भाजपाचे जे नारायण चौधरी आहेत ते काँग्रेसच्या सेक्युलर फ्रंट मध्ये येत असल्याचं त्यांनी जाहीर केलं आणि तसा व्हीप काँग्रेस पक्षाकडून नारायण चौधरी यांच्या नावे जाहीर झाला आणि त्यामुळेच भिवंडी शहरामध्ये काँग्रेस पक्षामध्ये अशी नाराजी उफाळून आलेली आहे. आपल्यासोबत काँग्रेस पक्षाचे भिवंडी शहर अध्यक्ष रशीद ताहीर मोमीन आहेत, ज्यांनी हे नाराजी पत्राद्वारे राहुल गांधी यांच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. नक्की काय तुमची नाराजी आणि काय तुम्ही त्या पत्रामध्ये नमूद केलेलं आहे? नाही, माझी नाराजगी ये आहे की ते ही आहेत की ज्या दिवशी फॉर्म भरण्यात आलेला होता त्यांचे दुसरे दिवशी मी 47चा आकडा करून दिले होते आणि अनकंडिशनल आपल्याकडे 5 लोक येत होते. तो त्यांना ना घेता इंडिपेंडेंट लोक होते, ते कोणी पक्षाचे नव्हते, शिंदे गटचे नव्हते, ते आपले काय नाव भाजपाचे नव्हते, समाजवादीचे नव्हते आणि ते अनकंडिशनल आपल्याला शहरासाठी सपोर्ट करायला तयार होते. तर अशी परिस्थितीमध्ये तुम्हाला भाजपाचे हात मिळवणी करण्याची काय गरज होती? ही नाराजगी आहे मला. आणि विचारधाराची लढाई राहुल गांधी लढत आहेत आणि अशी स्थितीत जे आहेत आपण समाजवादीचे आमदारला जो समाजवादीचा नाही झाला काँग्रेसचा काय होणार आहे तो? ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर निवडणुकीपासूनच हा जो काही वाद असा धुमसत होता, काँग्रेसचे एबी फॉर्म असतील ते समाजवादीच्या माध्यमातून दिले गेले, ज्याच्यामध्ये आपल्याला डावललं गेलं. काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणींनी थेट रईस शेख यांच्याबरोबर संधान ते साधलं. ते ते विषय संपलेला आहे, त्याला जय झाला. आता निवडून आले 30 लोक काँग्रेसचे निवडून आलेले आहेत. आता यावर आपण चर्चा करू. याला काँग्रेसची विचारधारा प्रमाणे जे आहेत याला वागायला पाहिजे होतं. कुठेतरी कुठेतरी रईस शेख यांनी जो पक्ष हायजॅक करीत आपल्या एका तारिक मोमीन नावाच्या एका व्यक्तीला सर्व पद देण्याचा प्रयत्न केला. घटनेचा देता आणि आमच्या प्रदेश जे आहेत ना, मी जे विकल्याचा आरोप जे करत आहेत आपण बघा ना, ते दिसत आहेत ना. महापौरचा कॅन्डिडेट तारिक मोमीन, उपमहापौरचा कॅन्डिडेट तारिक मोमीन, गट नेताचा कॅन्डिडेट तारिक मोमीन. आम्ही मांग केले होते आम्ही लोक सर्व काहीच नगर सेवक आणि काहीच पदाधिकारी जाऊन के गट नेताच्या पद जे आहेत ना, जे 3-4 वेळा आपल्या पक्षातून निवडून आलेले जे कॉर्पोरेटर आहेत त्यांना द्या. अनुभवी जे असेल त्याला ते एकदम नवीन माणूस आहे त्यांना कसा द्यायला तरी नाही देण्यात आला. करतो तसं ते प्रदेश अध्यक्षांना पावर दिले होते 30 नगरसेवकांना, तरी प्रदेश अध्यक्षने याला दिले तारिक मोमीनला. कुठेतरी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी रईस शेख यांच्यासोबत संधान साधून हा जो सगळा काय गेम आहे आपल्या भिवंडीतील काँग्रेस पक्ष भाजपासमोर शरणागती पत्करलेली असं वाटतं. आता यावर नाही बोलतो मी. बोलले मी. पण ज्या पद्धतीनं आता उद्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाची आता नक्की तिथं कशा पद्धतीची भूमिका असेल नगरसेवकांची? काँग्रेसचा बघा नगरसेवक ही नाराज आहे यावर. या निर्णयावर मी प्रत्येक नगरसेवकांना फोन केलेले आहेत. नगरसेवक नाराज आहे की भाई आम्हाला हे चुकीचा या लोकांनी निर्णय घेतले आहेत. आम्ही काल भाजपाच्या व्यक्तीला मत द्यायला आम्हाला सांगितले तर आम्हाला वार्डात त्रास होईल असं मला नगरसेवकाने सांगितले फोनवर. मग ते काय मी बोलले की नाही, जे तुम्हाला पक्षाचा व्हीप निघेल ना तर तुम्ही पक्षाप्रमाणे जे बी असेल ते आदेश करा. मी नाराज आहे. आतापर्यंत आपण बघतो पक्षादेश जो असतो व्हीप जो असतो संबंधित नगरसेवकाला दिला जातो, परंतु आज काँग्रेसचा जो व्हीप आहे भिवंडी पालिकेच्या मुख्यालयाच्या गेटवरती चिटकवण्यात आलाय. काय परिस्थिती असेल? नाही बघितले मी ते नाही बघितले. मग पक्ष अध्यक्षाने ते आदेशावर जे एक आदेश काढण्यात आला होता तारिक मोमीनला, तुम्ही व्हीप बजवा. तिथे गेटवर लावले मी बघितले नाही. काय वाटतं तुम्हाला आता म्हणजे ही जी नाराजी आहे आणि 21 तारखेला राहुल गांधी भिवंडी न्यायालयामध्ये येत आहेत की ज्या केसमध्ये RSSने त्यांच्यावरती आरोप केले आणि अशा केसेस मधल्या जो पक्ष आहे त्या पक्षाबरोबर आपण आपली लोक जातात, काय नक्की सांगाल? बघा त्याला उद्या बघू आपण काय होत आहे. मग राहुल गांधी निश्चित नाराज आहे यामध्ये. मी फोन लावण्याचाही परत आज रात्री करणार आहोत. भेट झाली तर नाही ते त्याच्यानंतर चर्चा करू या किंवा उद्या दिवसात. काय वाटतं उद्यापर्यंत सकाळपर्यंत काही चमत्कार घडू शकतो? चमत्कार घडू शकतात ना, काय ते नाही आहेत. नगरसेवक नाराज आहेत हे माहीतच मला आता ऐकणे ठाण्यावर फोन लागे तिथे राष्ट्रवादी गेली आहे, तिथे आव्हाड साहेबही नाराज आहे तिथे. हेही मी ऐकलो. त्याला मला एकाने फोन करे ठाण्यावरून सांगितले. एकूणच जर पाहिलं तर आपण ज्या पद्धतीनं भिवंडी शहरातील राजकीय घडामोडी घडतात आणि या घडामोडीमुळे वेगवेगळे जे पैलू आहेत ते समोर येतात आणि त्यामुळे 20
फेब्रुवारी रोजी शुक्रवारी जी काही महापौर पदाची निवडणूक होते तोपर्यंत या निवडणुकीतलं चित्र बदलू शकण्याची सुद्धा शक्यता अनेकांकडून वर्तवली जाते. भिवंडीहून संजय भोईर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.